तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमच्या स्वतःच्या घरात तुमची किंमत शून्य झाली आहे? तुम्ही कितीही चांगलं केलं, कितीही मेहनत घेतली, कितीही जबाबदाऱ्या सांभाळल्या तरी लोक तुम्हाला गृहीत धरतात, तुमच्या शब्दांना महत्त्व देत नाहीत आणि तुमचं अस्तित्व जणू काही सामान्य झालं आहे. जर होय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत, घरात तुमची किंमत शून्य आहे. हे 11 कडक नियम पाळा. सगळे तळ हातावर येतील. पण त्याआधी जर तुम्हाला असेच लाईफ बदलणारे आणि रियालिटी दाखवणारे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण इथे तुम्हाला मिळतील असेच पॉवरफुल आणि खरे आयुष्य बदलणारे विचार. आणि एक छोटा प्रश्न, तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की घरात तुमची किंमत कमी झाली आहे? कमेंटमध्ये यस लिहून नक्की सांगा, कारण तुमच्यासारखे अनेक लोक हेच अनुभवत आहेत. नियम 1, स्वतःची किंमत आधी स्वतःला समजून घ्या. जर तुम्हाला तुमची किंमत माहीत नसेल तर दुसऱ्यांना ती कशी ओळखावी? अनेक लोक स्वतःला कमी समजतात, स्वतःला नेहमी दोष देतात आणि मग अपेक्षा ठेवतात की इतरांनी त्यांचा आदर करावा. हे कधीच होणार नाही. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला कमी लेखणार नाही. तुम्ही तुमच्या कष्टांचा, तुमच्या प्रयत्नांचा आदर करणार. कारण जो माणूस स्वतःचा आदर करतो त्याचाच आदर जग करते. नियम 2, सगळ्यांना खुश करण्याची सवय सोडा. जर तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही स्वतःची किंमत कमी करत आहात. कारण लोकांना सवय लागते की तुम्ही नेहमी हो म्हणणार. कधीकधी नाही म्हणणं खूप गरजेचं असतं, कारण नाही म्हणणं म्हणजे तुमची सीमा दाखवणं. आणि कोणाला राग न आणता नाही कसं म्हणावं याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे, ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. जिथे सीमा असते तिथेच आदर तयार होतो. नियम 3, जास्त उपलब्ध राहू नका. जे लोक नेहमी उपलब्ध असतात त्यांची किंमत हळूहळू कमी होत जाते. कारण लोकांना वाटतं की हा माणूस कधीही मिळेल. म्हणूनच स्वतःसाठी वेळ ठेवा. प्रत्येक वेळेस लगेच उत्तर देऊ नका. लोकांना तुमच्या वेळेची किंमत कळू द्या. नियम 4, शांत राहण्याची ताकद वाढवा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. कारण जे लोक तुम्हाला कमी दाखवतात त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांना समजतं की तुम्ही त्यांच्या शब्दांपेक्षा मोठे आहात आणि तिथूनच तुमची किंमत वाढायला लागते. नियम 5, स्वतःवर काम करा. लोक तुमचा आदर तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारत राहता. तुमचं ज्ञान, तुमची स्किल, तुमचं व्यक्तिमत्व हे सगळं सुधारत राहा. कारण जो माणूस वाढत असतो त्याला लोक कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. नियम 6, बोलण्याची पद्धत बदला. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही कसं बोलता. आत्मविश्वासाने, शांतपणे आणि स्पष्ट बोला. लोक तुम्हाला शब्दांपेक्षा तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर जास्त लक्ष देतात. जर तुम्हाला हे नियम उपयोगी वाटत असतील तर आताच कमेंटमध्ये व्हॅल्यू लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचे नियम तुमचं आयुष्य बदलू शकतं, म्हणून स्किप करू नका. नियम 7, स्वतःची मर्यादा ठरवा. लोकांना स्पष्ट कळू द्या की तुम्हाला कसं वागणं स्वीकार्य आहे आणि कसं नाही. जेव्हा तुम्ही मर्यादा ठरवता तेव्हा लोक तुमच्याशी जपून वापरतात. नियम 8, स्वतःचा अपमान सहन करू नका. मजेत असो किंवा गंभीरपणे, जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर ते सहन करू नका. शांतपणे पण ठामपणे त्यांना थांबवा. नियम 9, स्वतःची प्रगती दाखवा. लोक तुमचं बोलणं नाही ऐकत, पण ते तुमचं यश बघतात. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष द्या. तुमची प्रगतीच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. नियम 10, कमी बोला, जास्त करा. जे लोक खूप बोलतात त्यांना लोक गंभीरपणे घेत नाहीत, पण जे लोक शांतपणे काम करतात त्यांची किंमत आपोआप वाढते. नियम 11, स्वतःवर प्रेम करा. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व देतं. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणी ठरवत नाही, तुम्ही स्वतः ठरवता. आज तुम्ही स्वतःला कसं पाहता त्यावर उद्या लोक तुम्हाला कसं पाहतील हे ठरतं. म्हणून आजपासून स्वतःला बदला, स्वतःला मजबूत बनवा आणि लोकांना दाखवा की तुम्ही कोणी साधे नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे मालक आहात. असं असतं, कधी कधी आपण नियम ऐकतो पण त्यांना आयुष्यात कसं लागू करायचं हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आज आपण अजून खोल जाऊन समजून घेणार आहोत. हे 11
नियम फक्त ऐकण्यासाठी नाही तर रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी आहेत. कारण जो माणूस फक्त नियम ऐकतो त्याचं आयुष्य तसंच राहते, पण जो माणूस हे नियम जगायला लागतो त्याची किंमत आपोआप वाढायला लागते. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, घरात तुमची किंमत कमी होण्यामागचं कारण नेहमी दुसरे लोक नसतात. कधीकधी आपणच असतो. आपणच लोकांना सवय लावतो की आपण काही बोलणार नाही, आपण सहन करणार, आपण नेहमी उपलब्ध राहणार आणि हळूहळू लोक त्याचा फायदा घ्यायला लागतात. म्हणून आजपासून एक गोष्ट बदला, लोकांना सवय लावणं बंद करा. जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर लगेच भांडू नका, पण ते सहनही करू नका. शांतपणे पण स्पष्टपणे त्यांना कळवा की हे वागणं तुम्हाला मान्य नाही. लक्षात ठेवा, शांत माणूस म्हणजे कमजोर माणूस नाही. शांत माणूस म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस असतो. आणि जेव्हा असा माणूस बोलतो तेव्हा त्याचे शब्द जास्त वजनदार असतात. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, स्वतःला सिद्ध करायचं नाही, स्वतःला घडवायचं आहे. अनेक लोक घरात आपली किंमत वाढवण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण जितकं तुम्ही सिद्ध करायला जाल तितकं लोक तुम्हाला टेस्ट करतील. त्याऐवजी स्वतःवर काम करा, तुमचं ज्ञान वाढवा, तुमच्या स्किल्स वाढवा, तुमचं व्यक्तिमत्व मजबूत करा. कारण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. आणखी एक गोष्ट, तुमचा वेळ सगळ्यांसाठी उपलब्ध ठेवू नका. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी उपलब्ध असाल तर लोक तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेची किंमत करता तेव्हा लोकांना तुमची किंमत करते. काही वेळा तुम्हाला एकटं राहावं लागेल, काही वेळा लोकांना नाही म्हणावं लागेल आणि हेच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे. आणि अशाच मजबूत दमदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.